शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट. तर आता शेतकऱ्यांना दिलासा. पीक विमा वाटप सुरू. मार्चपासून इथं वाटप सुरू झालेले आहेत. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक मोठी बातमी आहे. तर आता पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर अनेक लाभार्थ्यांचे इथं कमेंट्स येतात की पैसे खात्यामध्ये इथं जमा झालेले आहेत. तर काही लाभार्थ्यांना 6,000 2,000 तर याप्रमाणे भरपाई इथं येत आहे. तर आता यामध्ये खरीप आणि रब्बी काय आहे? खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. शासनाने निधी इथं मंजूर करून अनेक जिल्ह्यांमध्ये वाटपास सुरुवात झालेली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू आहे, काही ठिकाणी पेंडिंग आहे. तर मार्च महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने इथं पैसे जे इथं वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये जे की जिल्ह्यांचा समावेश आहे, जे की पैसे जमा होत आहे. तर असं नाही की तुमच्या जिल्ह्यात आज जमा झाले, तुमच्या जिल्ह्यात उद्या जमा होईल. तर अशा टप्प्याटप्प्याने पहिला टप्पा इथं सुरू झालेला आहे. तर यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, नांदेड, परभणी, लातूर यानंतर बीड तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होतील. 17,000 रुपये इथं हेक्टरप्रमाणे काही शेतकऱ्यांना 3,000 तर 2,000 3,200 अशा पद्धतीने इथं भरपाई मिळेल. तर हे भरपाई तुमच्या टक्केवारीनुसार अवलंबून राहणार आहे. 33% ते 50% पर्यंत कमी दर, 50% पेक्षा जास्ती असेल तर जास्ती दर, नैसर्गिक आपत्ती, पूर, दुष्काळ, गारपीट यामुळे जास्त भरपाई तुम्हाला इथे देण्यात येते. तर ही जी भरपाई आहे ते टप्प्याटप्प्याने जी काही शेतकरी बांधवांना इथं जमा केली जाते. तर 8 ते 25,000 प्रति हेक्टरी इथं मिळू शकते. तर हे तुमच्यावर डिपेंड करेल, तुमच्या पिकावर डिपेंड करेल. त्याचप्रमाणे ई-पीक पाहणी केलेली आहे का? हा महत्त्वाचा पॉईंट आहे. जर तुमची ई-पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. त्यानंतर येते आपलं क्रॉप इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही तुमची तक्रार केलेली आहे का? तक्रार जर केलेली नसेल तर पीक विमा इथं मिळणार नाही. पंचनाम्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. त्यानंतर यादीमध्ये लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुमची ई-पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे. क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला इथं मिळणार आहे. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आता सर्वप्रथम ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासा. अर्ज रिजेक्ट झालेला आहे का तपासा. तर आता CSC सेंटरवरती जा. जिथून तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर तिथं चेक करा की तुमचा जो काही फॉर्म आहे ते अनपेडमध्ये आहे, पेडमध्ये आहे की पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे की पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी आलेला चेक करा. तलाठी कृषी कार्यालयाशी संपर्क करा. हेल्पलाईन नंबर देतो तुम्हाला. हा जो हेल्पलाईन नंबर आहे काय यामध्ये 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून सुद्धा पिकाची तक्रार करू शकता किंवा तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर लेखी अर्ज कशा पद्धतीने तर द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणाला पीक विम्याचे पैसे तर मिळत आहे. तर आता ई-पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, पिकाची नोंद केलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मंजूर झालेला आहे. काय झालेला? मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील इथं त्यांनाच इथं मिळणार आहे. त्यानंतर इथे आपलं क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जर पीक विमा भरलेला आहे तर त्याची तक्रार करायची राहते 72 तासाच्या आत. त्यामध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, जे की जास्त प्रमाणामध्ये तुमच्या पिकाचा कीड रोग असेल, रोगाचा प्रादुर्भाव आला असेल, तर तुम्हाला तक्रार करायची राहते ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. ते जर तुम्ही तक्रार केलेली असेल तर तुम्हाला इथं पैसे इथं येणार आहे. यानंतर इथे पंचनामे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जे की तुमच्या यादीमध्ये नाव असणे देखील आवश्यक आहे. जे की तलाठी, कृषी सहाय्यकाकडून तुमचे पंचनामे इथे केले जाते कृषी अधिकाऱ्याकडून. तर त्यामध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, पूर, दुष्काळ यामध्ये झालेल्या पंचनाम्याच्या यादीमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. पंचनामे जर तुमचे झाले नसेल तर तुम्हाला पैसे तर येणार नाही. लिस्टमध्ये नाव तपासून घ्या. तर तुम्ही पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर यासाठी जो काही आलेला निधी आणि आपण इथं पाहणार आहे अहमदनगर 12 जे की 18,20,18,20,00,000 इतके रुपये आलेले आहे जे की अहमदनगरसाठी. त्यानंतर इथे आपलं अकोल्यासाठी 12,30,00,000 एवढा निधी आलेला आहे. अमरावतीमध्ये 19.75 कोटी रुपये इथं आलेले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14,60,00,000 रुपये इथं आलेले आहे. बीडमध्ये 16,70,00,000 रुपये इथं आलेले आहे. भंडारामध्ये 8,40,00,000 रुपये इथं आलेले आहे. बुलढाण्यामध्ये 15,75,00,000 रुपये इथं आलेले आहे. चंद्रपूरमध्ये 11,90,00,000 रुपये इथं आलेले आहे. धुळेमध्ये 9,85,00,000 रुपये इथं आलेले आहे. त्यानंतर इथे गडचिरोली 7,60,00,000 रुपये इथं आलेले आहे.
त्यानंतर इथं गोंदिया 6,95,00,000 रुपये इथं आलेले आहे. त्यानंतर इथे हिंगोली 8,75,00,000 रुपये इथं आलेले आहे. जळगावमध्ये 17,40,00,000 रुपये इथं आलेले आहे. तर जळगावपर्यंत आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर इथे आपलं जालना 8,95,00,000 रुपये इथं आलेले आहे. कोल्हापूरमध्ये 10,80,00,000 रुपये इथं आलेले आहे. लातूरमध्ये 13,45,00,000 रुपये आलेले आहे. मुंबई शहरमध्ये 2,10,00,000 रुपये आलेले आहे. मुंबई उपनगरमध्ये यामध्ये तुम्हाला 2,85,00,000 रुपये आलेले आहे. नागपूरमध्ये 40,80,00,000 रुपये आलेले आहे. नांदेडमध्ये 17,25,00,000 रुपये आलेले आहे. नंदुरबारमध्ये 9,40,00,000 रुपये आलेले आहे. नाशिकमध्ये 20,10,00,000 रुपये आलेले आहे. धाराशिवमध्ये 10,55,00,000 रुपये इथे आलेले आहे. तर आपण इथं नाशिकपर्यंत बघितले होतं. यानंतर इथे आपलं पालघरमध्ये 6,75,00,000 रुपये आलेले आहे. परभणीमध्ये 11,90,00,000 रुपये आलेले आहे. पुण्यामध्ये 19,20,00,000 रुपये आलेले आहे. रायगडमध्ये 7,95,00,000 आलेले आहे. रत्नागिरीमध्ये 5,60,00,000 रुपये आलेले आहे. सांगलीमध्ये 9,90,00,000 रुपये आलेले आहे. साताऱ्यामध्ये 7,85,00,000 आलेले आहे. सिंधुदुर्गमध्ये 4,80,00,000 रुपये आलेले आहे. सोलापूरमध्ये 21,10,00,000 रुपये आलेले आहे. त्यानंतर ठाणेमध्ये 6,50,00,000 रुपये आलेले आहे. त्यानंतर वर्ध्यामध्ये 8,30,00,000 रुपये आलेले आहे. वाशिममध्ये 9,60,00,000 रुपये आलेले आहे. यवतमाळमध्ये 22,40,00,000 रुपये एवढा निधी आलेला आहे. तर हा जो निधी आहे, तर आता यासाठी तुम्हाला जर आलेला नसेल तर अशाने तक्रार करा. यामध्ये पिकमा कंपनीचं नाव जे की तुमच्या पिकमाच्या पावतीवर बघायला मिळेल. तालुका, जिल्हा, तुमचं नाव, संपूर्ण नाव टाका. तुम्ही राहणार, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे तुमचा गट क्रमांक, सर्वे नंबर टाकायचा आहे. तर यामध्ये पिकाचं नाव टाका, कोणतं पीक आहे ते. यानंतर तुमचं इयर टाका की 2024 आहे, 25 आहे, 26 आहे. त्यानंतर इथं तुमचं नाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, बँकेचं नाव, मोबाईल नंबर, पिकाचा प्रकार, खरीप आहे की रब्बी आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला पिकाचे नाव तुम्हाला टाका. त्यानंतर गट क्रमांक टाका. तर हा जो अर्ज आहे ते तुम्हाला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुमची सही, नाव, तारीख इथं टाकायचं आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्र त्यासोबत तुम्हाला यासोबत जोडायची आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स एक जोडा, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स व्यवस्थित स्पष्टपणे दिसली पाहिजे. पीक फॉर्म भरलेल्याची पावती त्यासोबत जोडायची आहे. 7/12/8 चालू 7/12/8 तुम्हाला यासोबत जोडायचे आहे. पंचनामा हे तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करा. ई पीक पाहणी केली की नाही त्याची नोंदचा पुरावा तुम्हाला ई पीक पाहणीच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पैसे कधीपर्यंत इथं मिळतात, तर तुमच्या जिल्ह्यातील पंचनामे जेव्हा पूर्ण कंप्लीट होतील तेव्हा ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, अहवालसुद्धा मंजूर झालेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, तर अशा लाभार्थ्यांना इथं पैसे इथं येत आहे. तर पैसे अशा लाभार्थ्यांना 10 ते 15 दिवसात खात्यामध्ये इथं जमा केले जाते. ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. पीक फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तक्रार केलेली असणे आवश्यक आहे. यांचं यादीमध्ये नाव आहे. तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं येत आहेत.